रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। जिल्ह्यातील गटबाजी संपवली। लोकसभेला काँग्रेस एकसंघ झाली होती, त्याला दृष्ट लागली, पण दृष्ट लावणाऱ्यांचा वचपा काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिलाय। तर सांगली लोकसभेच्या जागेसाठी षडयंत्र झाले, त्याला मी बळी पडलो असल्याची कबुली देखील त्यांनी दिली आहे। तर देशाचे संविधान वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सेनेची मशाल हाती धरून पेटवावी असं आवाहन पटोले यांनी केलंय। सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी पक्षाचा मेळावा भावे नाट्य मंदिराच्या परिसरात झाला। यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते। ते मेळाव्याला विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, निरीक्षक रमेश बागवे, नंदकुमार कुंभार, जितेश कदम, सिकंदर जमादार, JK जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। नाना पटोले म्हणाले, सांगलीची जागा ही काँग्रेसच्या हक्काची जागा आहे, ही जागा काँग्रेसला मिळाली नाही। 2019ला पण पंजाब चिन्ह गायब झाले होते, त्यामुळे कार्यकर्त्यांना जे दुःख झाले त्यापेक्षा जास्त दुःख मला झाले। या जागेसाठी दिल्लीपर्यंत चर्चा झाली, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, मात्र या ठिकाणी राजकारण झालं, त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आपल्याला ही जागा सोडावी लागली आहे। पण आता महाविकास आघाडी धर्म पाळून भाजपला थांबवावं लागणार आहे। एकही जागा गमावणे आपल्या देशाला परवडणारे नाही। राज्यात सर्व जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। भाजपला रोखलं नाही तर संविधान अडचणीत आणतील। प्रसंगी यापुढे निवडणुका देखील न होण्याचा धोका आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सेनेची मशाल हातात धरून पेटवावी असं आवाहन पटोले यांनी केलंय। 3 महिन्यापासून मी विशाल पाटील यांना विश्वास दिला होता की तुला खासदार करायची जबाबदारी माझी असेल। जुना इतिहास बाजूला ठेवून आम्ही ही लोकसभा आमच्या एक तरुण सहकार्याला दिली। सांगलीच्या जागेसाठी प्रयत्न केले, पण जागा वाटपावेळी वेगळंच घडलं। कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा विषयच नव्हता। शाहू महाराज जो पक्ष निवडतील ती जागा त्या पक्षाला दिली जाईल। मग ते ठरलं असताना कोल्हापूर आणि सांगलीचा संबंध येतो कुठे? जिल्ह्यातील युवा नेते एकत्र आले, मनासारखं काही होत नसेल तर दृष्ट लागते। आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली, ती दृष्ट काढताही येते, ती काढायची जबाबदारी यापुढे माझी असेल असा इशारा विश्वजित कदम यांनी दिलाय। सांगलीतील काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते। पुढे कदम म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सांगलीत जी काही मते मिळतील ती 100% काँग्रेसची असतील, त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांनी सांगलीत आवाज करायचा नाही की आम्हाला आता विधानसभा द्या, काहीच संबंध नाही। लोकसभेची जागा मिळवू शकलो नाही, पण याचा वचपा पुढे काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। चंद्रहार पाटलांना शिवसेनेत प्रवेश दिला तेव्हाच आम्ही सांगत होतो की काहीतरी चुकीचं घडेल। लगेच उद्धव ठाकरे यांनी सांगलीत येऊन उमेदवारी जाहीर केली। लोकशाहीमध्ये असं होतं का? ही जागा देणं चुकीच होतं, अशी ठाम भूमिका विश्वजित कदम यांनी मेळाव्यात मांडली आहे। स्वर्गीय पतंगराव कदम यांनी वादळात दिवा लावला होता, ते सरळ होते म्हणून मुख्यमंत्री झाले नाहीत। त्यांचे गुण माझ्या अंगात आहेत, पण आणखी स्वतःचे गुण देखील माझ्यात आहेत। मला खूप त्रास झालाय, साप चावलाय, त्यामुळे मी कोणाला सोडणार नाही असा इशारा आमदार विश्वजित कदम यांनी दिलाय। मिरजेतील 4 नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी, आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे यांनी आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। राजीनामा दिल्यानंतर निरंजन आवटी यांनी भाजप पक्षाने आम्हाला कोणत्याही कार्यक्रमास अथवा कोणत्याही प्रक्रियेमध्ये घेतलं नाही। भाजपने लोकसभेची उमेदवारी संजय काका पाटील यांना दिली, परंतु संजय काका पाटील यांनी 10 वर्षात मिरजेसाठी कधी निधी दिला, तसेच कोणती विकास कामे केली हे दाखवावे, अशी संतप्त प्रतिक्रिया निरंजन आवटी, संदीप आवटी, आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे। निरंजन आवटी म्हणाले, मिरजेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, त्यामुळे भाजपचे 12 नगरसेवक निवडून आले, त्यामुळे महापालिकेत सत्ता आली, अन्यथा भाजपचे उमेदवार निवडून येणं शक्य नव्हतं। संजय काका पाटील यांच्याकडे आम्ही विकासासाठी निधी पाहिजे यासाठी वारंवार त्यांच्याकडे प्रयत्न केले, परंतु निधी मिळाला नाही। आम्ही भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करणार असल्याचे निरंजन आवटी यांनी सांगितले। आनंदा देवमाने म्हणाले, ज्यावेळी महापालिकेमध्ये गटनेता ठरवण्यासाठी आम्ही काही नावे सुचवली होती, ती नावे न घेता दुसऱ्यांची नावे दिली गेली, त्यावेळेपासून आम्ही भाजपच्या बरोबर नव्हतो। आता तर भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार आम्ही करणार असल्याचं सांगितले। महापालिका क्षेत्रातील आजी माजी असे एकूण 35 जण आमच्या सोबत आहेत। विशाल पाटील यांचा प्रचार करत आहेत, त्यामुळे विशाल पाटील यांना वातावरण चांगले असंही आनंदा देवमाने म्हणाले।
माजी आमदार विलासराव जगताप यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये विलासराव जगताप हे बचावलेत। या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उमराणी गावाकडे जगताप गेले होते। उमराणी गावचे उपसरपंच शिंदे यांच्या गोडाऊनमध्ये बसून कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन तिथून जिरग्याळ गावात जाऊन बैठक घेतली। त्या बैठकीत डफळापूर गावातील आमचे कार्यकर्ते सुनील तुकाराम छत्रे हे सुद्धा हजर होते। येथील बैठक संपवून सायंकाळी 6च्या सुमारास मिरवाड ते डफळापूर दरम्यानमधील हंडेमळा मिरवाड येथून जात असताना 5 जण 2 दुचाकीवरून येऊन इनोव्हा कारवर उजव्या बाजूस त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने काचेवर मारू लागले। त्यावेळी गाडीच्या उजव्या आरशावर रॉड लागल्याने आरसा पूर्ण फुटलाय। चालक सागर यांनी तात्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेतली असता ते तेथून पळून गेले। त्यावेळी इनोव्हा कारमध्ये जगताप यांचे नातू संग्राम जगताप, सुनील तुकाराम छत्रे होते। या घटनेची फिर्याद माजी आमदार विलासराव जगताप यांनी पोलीस ठाणे जत येथे नोंद केली आहे। सांगली जिल्ह्यात काँग्रेस एक नंबर होती। काँग्रेसने घटनेच्या चौकटीत राहून संघर्ष केलाय। सांगलीच्या जागेचा संघर्ष मोठा झालाय। सांगली ते दिल्लीपर्यंत विश्वजित कदम यांनी किल्ला लढवला, पण या जागेत राजकारण झालं ते हळूहळू आता पुढे येईल। गेल्यावेळी देखील तोच प्रकार झाला। चिन्ह गायब झाले होते। यावेळी 3 पक्षांच्या आघाडीची किंमत सांगलीला मोजावी लागली असल्याची खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे। सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला। नाराज कार्यकर्त्यांची भावना समजून घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आले होते। यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे। महाविकास आघाडीत जागा वाटप झाली आहेत। कार्यकर्त्यांची नाराजी होती ती आज दूर झाली आहे। आघाडीच्या प्रचारात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होतील अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। तर विशाल पाटील यांच्या बंडखोरीच्या कारवाईबाबत त्यांनी आजचा संपूर्ण अहवाल दिल्लीला जाईल, तेथून तो आदेश येईल, त्यानुसार कारवाई होईल असं त्यांनी सांगितलंय। काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सांगलीत आले होते। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। ते म्हणाले, काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली आहे, त्यामुळे आज जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांच्या भावना समजून घेतल्या। एकदा जागा वाटप झाल्यानंतर हे सगळे विसरावे लागते। काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही हतबल नाही। देशाचे स्वातंत्र्य आणि देशाचे संविधान या निर्मितीत काँग्रेसचं मोठं योगदान आहे, त्यामुळे ते वाचवणं काँग्रेसची जबाबदारी आहे। लोभापेक्षा देश महत्त्वाचा आहे। विशाल पाटील यांच्यावर कारवाईचा निर्णय दिल्लीतून होतील। सांगलीचा सर्व अहवाल दिल्लीला पाठवला जाणार आहे, त्यातून जो आदेश येईल त्यानुसार कामे केली जातील। भाजप वारंवार 400 पार जागांची घोषणा देते, तीही निवडणूक शेवटची होऊ शकते। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग नेहमी स्वातंत्र्यापासून देशाचा विचार करणारा आहे, त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा ताकदीने प्रचार करतील असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला। यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते। जनतेचा विकास हाच भाजपचा अजेंडा असून राजकारणाचा धंदा करणाऱ्यांना कोणीही भुलणार नसल्याचे प्रतिपादन खासदार संजय काका पाटील यांनी केले। मिरजेतील नगरसेवक आणि जनता आमच्याबरोबर असल्याचा दावाही त्यांनी व्यक्त केलाय। सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय काका पाटील यांनी मिरज शहरात गुरुवारी दिवसभर दौरा केला। यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, दीपक शिंदे म्हैसाळकर, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, संजय चौगुले, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, युवा नेते सुशांत खाडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। खासदार पाटील म्हणाले, मिरजेतील काही लोकांनी राजकारणाचा धंदा मांडलाय। अशा बाजार बुनग्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल। पक्षाने ज्यांना 2 वेळा स्थायी समितीचे सभापती पद दिलं त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे। ते ज्या जातीत जन्मले त्या जातीच्या तत्वांनाही त्यांनी तिलांजली दिली आहे। अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष करून भारतीय जनता पार्टीच्या विकास कामांकडे आपण लक्ष द्यावे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल महासत्तेकडे होत आहे, त्याचा विचार करून लोकसभा निवडणुकीत मिरजकरांनी भाजपाला मताधिक्य द्यावे असे आवाहन खासदार पाटील यांनी केले आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह इतर नेत्यांसमोर विशाल पाटील समर्थकांनी घोषणाबाजी केली। तर एक कार्यकर्ता व्यासपीठावर भाषणासाठी जाऊ लागला, त्यामुळे प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या भाषणात अडथळे निर्माण होऊ लागले। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उभाटा गटाला मिळाली आहे, त्यामुळे काँग्रेसकडून इच्छुक असलेले उमेदवार विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या प्रचारात आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात काँग्रेसचे कार्यकर्ते नसल्याने शिवसेनेने विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण सांगलीत आले होते।
भावे नाट्य मंदिराच्या पटांगणामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात विश्वजित कदम यांनी जोरदार भाषण करत काँग्रेसची जागा मोठ्या षडयंत्रामुळे शिवसेनेला गेली असल्याचा आरोप केला। नाना पटोले यांनी देखील विश्वजित कदमांच्या भाषणाचा संदर्भ जोडला। मेळावा संपल्यानंतर प्रदेशाध्यक्षांसह नेते जात असताना विशाल पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। कोण म्हणतं येत नाही, आल्याशिवाय राहत नाही। विशाल पाटलांच्या जय जयकाराच्या देखील घोषणा यावेळी देण्यात आल्या। यावेळी प्रदेशाध्यक्षांच्या समोर कार्यकर्त्यांनी मेळाव्याच्या ठिकाणी विशाल पाटलांच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या, तर दुसरीकडे आमदार विश्वजित कदमांना साथ द्या अशा आशयाचे डिजिटल फलक देखील फडकवण्यात आले। शिवाय आमदार विश्वजित कदमांच्या जय जयकाराच्या घोषणा देखील दिल्या। संजयनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वडगावमधून मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। या चोरट्यांकडून चोरीच्या 2 दुचाकींसह 1,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धामणी रोडवर सदरची कारवाई केली आहे। अनिकेत उर्फ शुभम विश्वास माने आणि श्रेयस गुरुसिद्ध बुरुड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी एक अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलंय। सांगली शहरातून चोरी जाणाऱ्या मोटरसायकलचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचारी अजय बेंद्रे यांना माहिती मिळाली की धामणी रोडवरील ग्रीन एकर्स कॉलनी येथे 3 जण मोटरसायकलीवरून चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून तिघांना ताब्यात घेतलं। यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्यांच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलासह हातकणंगले गावातील विजयसिंह यादव कॉलेज समोरून सदरची मोटरसायकल चोरी केली असून अनिकेत माने यांच्याकडे असणारी मोटरसायकल ही सदानंद माने यांनी चोरी करून त्याला वापरायला दिल्याचं सांगितलं। यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या 2 मोटरसायकलींसह 1,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सांगली लोकसभा मतदारसंघात 1,797 मतदार घरातून टपाली पद्धतीने मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे। 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले व दिव्यांग 295 मतदारांचे गृहभेटीद्वारे 1, 2 व 3 मे रोजी मतदान होणार आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार, 40% पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार आणि अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदान केंद्राद्वारे टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। लोकसभा मतदारसंघात 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले 1,502 व दिव्यांग 295 मतदारांचे गृहभेटीद्वारे मतदान करून घेतले जाणार आहे। या मतदारांचे मतदान 1, 2 व 3 मे 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत होणार आहे। तर अत्यावश्यक सेवेतील 6 मतदारांचे मतदान जिल्हाधिकारी कार्यालयातील हिरकणी कक्षात 30 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे। मतदारसंघात मतदार म्हणून नोंद असलेल्या आणि सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तर सांगली लोकसभा मतदारसंघाबाहेर जे अधिकारी कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत त्यांना विधानसभा मतदारसंघ स्तरावर सुविधा केंद्रामध्ये प्रत्यक्ष जाऊन 2 ते 4 मे या कालावधीत मतदान करता येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर दयानिधी यांनी सांगितले।